नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राज असरोणकर। एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आज मी या चर्चेमध्ये सामील आहे। साधारणतः आपल्याकडे लव जिहादचं प्रकरण म्हटलं की लोकांच्या चर्चांना एक मोठा जोर येतो, वातावरण तापवलं जातं, त्याच्यावरती खूप मोठं राजकारण खेळलं जातं आणि त्यातही जर मुलगी हिंदू असेल, मुलगा मुस्लिम असेल तर मात्र त्याच्यातून एक मोठा तणाव जो आहे तो क्रिएट केला जातो। परंतु जर प्रकरणामध्ये दोन्ही जर एका धर्माचे असतील, मुस्लिम मुस्लिम असतील, हिंदू हिंदू असतील तर मात्र अशा प्रकरणांना फारसं गांभीर्याने घेतलं जात नाही। मला बोलायचंय महिलांच्या अपहरण आणि बेपत्ता होण्याबद्दल। महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातून एका उपलब्ध आकडेवारीनुसार रोज 70 महिला या बेपत्ता होतात। रोज 70 महिला, इतका हा मोठा आकडा आहे। एकूणच देशाबद्दल जर बोलायचं झालं तर गेल्या काही वर्षांमध्ये अपहरण झालेल्या किंवा बेपत्ता झालेल्या मुलींची, स्त्रियांची संख्या ही लाखोंमध्ये आहे। या प्रकरणांचं खरं म्हणजे खूप गांभीर्याने खोलवर जाऊन तपास करणं गरजेचं असतं, परंतु स्थानिक पोलीस फार गांभीर्याने अशी प्रकरणं हाताळत नाहीत आणि एका टप्प्यावर आल्यानंतर या प्रकरणांच्या फायली बंद केल्या जातात। परंतु कल्याणामध्ये अलीकडच्याच काळामध्ये एक घटना अशी घडली आहे की 5 वर्षांपूर्वी एका 10 वर्षीय मुलीचं अपहरण झालं होतं आणि तिचं प्रकरण बंद केल्यानंतर, तपास बंद केल्यानंतर ती मुलगी कल्याणामध्ये दाखल झाली आणि त्या मुलीने गेल्या काही वर्षातल्या तिचा जो आयुष्याचा जी प्रवास सांगितलेला आहे, तिच्या एकूणच जीवनाची जी परवड झालेली आहे, त्याच्यातून ह्या सगळ्या प्रकरणामागचं जे एक भयानक सत्य जे समोर आलेलं आहे ते कोणाच्याही अंगावरती काटा आणणारं आहे, माणुसकीला काळिमा फासणारं आहे। हे प्रकरण कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेता ॲडव्होकेट उदय रसाळ यांच्या कल्याण विकासिनी या संस्थेने हे प्रकरण हाताळलेलं आहे। उदयजी, तुमचं या चर्चेमध्ये स्वागत। विषय गंभीर आहे, महिलांच्या एकूणच बेपत्ता होण्याबद्दल आणि पोलिसांची ही सगळी प्रकरणं हाताळताना जी एक संवेदनाहीनता असते, एकूणच आपल्या यंत्रणाची आणि समाजाची सुद्धा, असं निगडीत प्रकरण आहे। 10 वर्षाची मुलगी बेपत्ता होते आणि ती आज, तिचं वय मला वाटतं आता सध्या 15-16 इतकं तिचं वय असेल। इतक्या वर्षानंतर ती परतते। काय नेमकं प्रकरण आहे? तुम्ही या प्रकरणाशी कनेक्ट कसे झालात? कल्याणमधली ही घटना आहे। 2018 मध्ये एक 10 वर्षाची मुलगी बेपत्ता झाली। बेपत्ता झाल्यानंतर त्या मुलीने, ती मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आई वडिलांनी रितसर जाऊन पोलीस कंप्लेंट केली। अच्छा। पोलिसांनी ऍक्च्युली त्यावेळेस योग्य वागले समजा म्हणूया आपण, कारण ती मिसिंगची नुसती तक्रार नव्हती, मायनर असल्यामुळे त्यांनी FIR केला होता तो। परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारचा तपास झाला नाही आणि 2018ला गेलेली मुलगी 5 वर्षानंतर पोलीस घरी येतात आई वडिलांच्या आणि सांगतात की आता खूप दिवस झाले मुलगी काय मिळून येत नाही, तर आपण तपास बंद करूया। मुलीचे आई वडील थोडा अशिक्षित असल्यामुळे त्यांनी सुद्धा काहीतरी सही केली आणि मातूर पोलिसांनी ह्या सगळ्या गोष्टी बंद करण्याचा प्रयत्न केला। 7 वर्ष झाली या घटनेला आणि नेमकं ती गेल्या महिन्यामध्ये 7 तारखेला कल्याणात दाखल झाली। ती मुलगी आली इथे कल्याणामध्ये? येस सर। आणि ती आल्यानंतर तिने 2-4 दिवस घेतले ती स्टेबल होण्यासाठी। बरं। आणि मग तिच्या घरच्यांनी, तिची बहिणीकडे आली ती आणि बहिणीचे मिस्टर माझ्याकडे आले। बरं। आणि मी त्यांना म्हटलं, अरे बापरे, ही भयंकर घटना आहे, आपण एक पोलीस कंप्लेंट करूया। परंतु ते पोलिसांकडे जायला दजावत नव्हते, कारण ज्यावेळेस ती गायब झाली होती त्यानंतर वारंवार पोलिसांकडे गेल्यानंतर पोलीस जी ट्रीटमेंट त्यांना देत होते की त्यामुळे ते रिस्पॉन्स चांगला नव्हता, पोलीस रिस्पॉन्स नसल्यामुळे हे पुन्हा त्या पोलिसांकडे जायला दजावत नव्हते। मग ती लोक सगळे माझ्याकडे आले। मी त्यांना वारंवार समजावलं की फार मोठी घटना आहे, आपण त्या मुलीकडनं काही गोष्टी ऐकल्या, तिने बळाबळा त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या,
तिच्या बरोबर ज्या 6-7 वर्षामध्ये जे जे काही घडलं ते अतिशय भयंकर होतं. तिला कल्याणातून तिचं अपहरण झालं. एक महिला आणि एक पुरुष त्या दोघांनी तिला धरून घेऊन गेले. तुम्ही स्वतः प्रत्यक्षात त्या मुलीशी बोललाय? यस, सगळे त्यांचं कुटुंब माझ्यासमोर बसलं होतं. आणि ती मुलगी खरं तर वयाने लहान असल्याने त्या सगळ्या गोष्टी ती धडा सांगायला लागली. अच्छा. आणि इतकं सगळं भयंकर होतं की तिला इथून तिचं जे अपहरण झालं तिला सरळ राजस्थानात घेऊन गेले. राजस्थानामधून एका छोट्या गावामध्ये, एका छोट्या घरामध्ये, जिथे ती मुलगी सांगते की ऑलरेडी 15 ते 20 मुली तिथे होत्या आणि हिचं वय 10. इतर मुली होत्या. आणि ती मुलीने त्यांच्याशी जी काही 3-4 महिने त्या मुलींसोबत राहिली त्यावेळेस चर्चेतून तिला कळालं की बऱ्यापैकी मुली महाराष्ट्रातूनच होत्या. CST वरून आणल्या होत्या, मुंबईतून आणल्या होत्या आणि हिच्यापेक्षा लहान म्हणजे त्या अवघ्या 4-5 वर्षाच्या मुली होत्या. तर ही सगळी गंभीर गोष्ट त्या मुलीकडनं आम्हाला ऐकता आली. आणि त्यानंतरचा प्रवास तर तिचा अतिशय भयंकर आहे. मग त्या मुलीचं नग्न व्हिडिओग्राफी करणं, तिचं चेहऱ्यावर कपडा ठेवून त्याच्यानंतर त्यांचे व्हिडिओज ते इतर लोकांना दाखवणं, विकण्यासाठी तिला काही दुसऱ्या गावामध्ये घेऊन जाणं, असे प्रकार तिथे तिच्याबरोबर घडले. आणि 3 लाखामध्ये तिचा कुठेतरी त्यांनी सौदा केला. आणि हे सगळं त्या मुलीच्या तोंडून ऐकताना हे सगळं भयंकर वाटत होतं. या सगळ्या याच्यातून आम्हाला एका बाजूने आम्ही त्यांना धीर पण देत होतो की आपण ही कंप्लेंट करूया. तिने त्या पुढे जाऊन सांगितलं की एका मुलाबरोबर त्याचं लग्नही लावलं. त्या मुलीचं लग्न सुद्धा लावलं. विकलं की लग्न लावलं? विकल्यानंतर लग्न लावलं. 3 लाख रुपये घेऊन एका व्यक्तीने तिला घेतलं. त्याच्यामध्ये असा प्रकार आहे का की खरं म्हणजे त्यांनी विकलं असेल पण कुठेतरी एक लिगल काहीतरी त्याला कोंदण असावं, बचाव होतं म्हणून सांगायचं की? निश्चित तसं पण असू शकतं. लग्न लावलंय म्हणून. लग्न लावलंय आणि एक करार पण केलाय असं ती मुलगी म्हणते. 3 लाख रुपयामध्ये विक्रीचा. आणि त्याच्यानंतर करार केला, लेखी करार आहे असं ती म्हणते. तर कारण ते लोक दाखवत होते ज्या वेळेस तिच्यावरती काही अत्याचार करत होते त्या वेळेस तिने ज्या वेळेस विरोध केला त्यावेळेस तिला बोलून दाखवायचे तर 3 लाख मी खरीद केला आहे असं म्हणून तिच्यावरती अन्याय अत्याचार. पण तिने ह्या दरम्यानच्या काळामध्ये जिथे कुठे ती होती तिथल्या लोकांना मदतीसाठी हे कर किंवा प्रयत्न कर, कोणाच्या कानावर घाल, असा प्रयत्न तिने कधी केला? पळण्याचा सुद्धा प्रयत्न केला तिथून. सुरुवातीला ती पळण्याचा, मग त्यानंतर तिला खूप मारलं गेलं, पट्ट्याने मारलं गेलं, कपडे काढून मारलं गेलं असं ती सांगत होती. त्यानंतर एका गावात तिला विकायला घेऊन गेले तर त्या लोकांना विकताना त्यांनी सांगितलं की आम्ही तिचे मामा आहे, मामा मामी आहोत आणि आम्ही तुला हिला आम्हाला द्यायची आहे तुम्हाला. तर त्या लोकांनी तिला विचारलं हे काय मामा मामी आहेत का? तर ती म्हणाली नाही, माझे आई वडील तर मुंबईला असतात हे ते आणि मला घेऊन आले ते. आणि तिचं जे वय आणि तिचं ते सगळं बघून त्या लोकांनी ते तिला रिफ्यूज केलं, नाही म्हणाले. मग हिला आणल्यानंतर खूप मारलं, 2-3 दिवस तिला मारत होते तिला. आणि मग ती म्हणाली नाही मी आता मी सांगेन तुम्ही. 10-12 वर्षाची त्यावेळेस 10 वर्षाची होती. 10 वर्षाची. त्यानंतर पुन्हा तिला दुसऱ्या गावात घेऊन गेले आणि तिथे तिचा सौदा केला. सौदा केल्यानंतर तिला तिथून विकल्यानंतर तिचं लग्न नावाला लावलं. आणि लग्न लावल्यानंतर ती मुलगी लहान होती, तिचे अक्षरशः हातपाय बांधून तिच्याबरोबर सगळे संबंध प्रस्थापित केले. बलात्कारी. त्याच्यानंतर तो जो माणूस जो होता तो कुठेतरी कामाला जायचा, ज्याच्याबरोबर तिचं लग्न लावलं, तो 3-3 महिने यायचा नाही. तो 3 महिने नाही आला की त्या दरम्यान त्याचा मोठा भाऊ जो होता तो मोठा भाऊ तिच्याशी बलात्कार करायचा तिच्यावरती. असं सगळं करताना त्या मोठ्या भावाचा एक साला होता, तो यायचा आणि तो सुद्धा बलात्कार करायचा. ह्या पद्धतीने तिच्यावरती अन्याय अत्याचार चालू होते. त्यातूनच ती अवघ्या 12 वर्षाचीच असेल त्यावेळेस तिला दिवस गेले. 12 वर्षाची असताना? यस, 12 वर्षाची असताना तिला दिवस गेले. त्यानंतर ती प्रेग्नंट राहिल्यानंतर तिला कुठल्याच दवाखान्यात डिलिव्हरीला घेतलं जात नव्हतं कारण तिचं वय आणि हे सगळं बघून. म्हणजे यांनी तिचं आधार कार्ड काहीतरी बनवलं ते 18 वर्षाच्या वर आणि एका शासकीय रुग्णालयात राजस्थान मधल्या तिथे नेऊन तिची डिलिव्हरी केली. राजस्थान मधल्या शासकीय रुग्णालयामध्ये बोगस आधार कार्ड तिचं बनवून त्यांनी डिलिव्हरी सुद्धा तिथे घडवली. म्हणजे हे रॅकेट जे आहे ते बऱ्यापैकी पोचलेलं आणि शासकीय यंत्रणांमध्ये ज्यांचे नेक्सस आहेत अशा प्रकारचं रॅकेट हे निश्चित असणार. 100% तशा पद्धतीचं मोठं रॅकेट आहे. आणि या रॅकेटच्या माध्यमातून म्हणजे तिने ज्या वेळेस सांगितलं तिथल्या ज्या मुली घेऊन गेलेल्या आहेत त्यांना नशा पण करायला लावायचे ते.
दारू पाजायचे, दारू प्यायला लावायचे, त्यांना नग्न करून त्यांची फोटोग्राफी व्हायची, मुलींची उंची मोजली जायची. उंची मोजताना त्याचं एक पेपर, जसं आपण एखादा कैद्याला त्याची पाठी धरून उभं करतो तशा पद्धतीचं त्या मुलीला उभं केलं जायचं. त्याच्यावरती तुम्ही फोटो बघाल, तिने फोटो दाखवला त्या संदर्भातला, तर त्याच्यावरती जय महाकाल म्हणून लिहिलेलं आहे कागदावरती. आणि त्याच्यानंतर तिचं नाव, ती कुठे आहे, किती त्या कामाची जी ह्या असल्या कामाची सुरुवात जय महाकाल प्रसन्न असं त्या मुलीने दिलेल्या व्हिडिओ मधून आपल्याला बघता येतंय. तिने तो एक व्हिडिओ पण दिलाय की एका मुलीला नग्न करून त्यांनी तिचं व्हिडिओग्राफी केली आहे, चेहऱ्यावरती तिचा दुपट्टा लावलेला आहे. अशा पद्धतीचं सुद्धा विचित्र आणि इतकं भयंकर सगळं त्या मुलीबरोबर सुद्धा घडलं. ह्या सगळ्या गोष्टी सांगताना, ऐकताना सुद्धा आपल्या अंगावरती काटा येत होता, अशी सगळी ती परिस्थिती होती. त्यानंतर तिला पुन्हा दिवस गेले. 12 वर्षानंतर पुन्हा तिला 14 वर्षाची जेव्हा ती झाली तेव्हा पुन्हा दिवस गेले. तेव्हा तिला एक मुलगी झाली. आधी मुलगा झाला, नंतर मुलगी झाली. त्याच्यात तिने सांगताना इतकं भयंकर सांगितलं की ज्या दिवशी तिची डिलिव्हरी झाली, तिसऱ्या दिवशी तिला जेव्हा घरी आणलं, तिसऱ्या दिवशी ज्या माणसाने विक्रीच्या व्यवहारात होता त्याने येऊन तिच्या तिसऱ्या दिवशी बलात्कार केलाय बाळंत झाल्यानंतर. ही जी सगळी माणसं याच्यामध्ये गुंतलेली आहेत, त्यांच्यासाठी ती जी मुलगी आहे ती माणूस नाहीच आहे, ती एक वस्तू म्हणूनच त्यांनी तिला ट्रीट केलंय, विकत घेतलीये, आम्ही तुझ्याशी काही करू शकतो. म्हणजे अत्यंत संवेदनाशील आणि भावनाशून्य ही सगळी माणसं आहेत. भयंकर म्हणजे कठोर कायद्याच्या कारवाई झाल्याशिवाय या सगळ्याला आळा घालणं फार कठीण सगळी गोष्ट. आणि एक जितकी कठोरातली कठोर या लोकांना शिक्षा देता येईल तेवढी खरं म्हणजे यांना झाली पाहिजे या सगळ्या लोकांना. ती मुलगी जी आहे ती इथून परत आली कशी? तिथून मुलगी घरातून कशी तरी पळाली बाहेर, मार्केटमध्ये आली. तिच्या नाकामध्ये एक सोन्याचं नथनी वगैरे काहीतरी होती, ती तिने विकली तिथे. आणि तिथून सरळ तिने बस पकडली जी डायरेक्ट CST मुंबईला आली. आणि तिथून तिला जसं आठवतंय तसं ती कल्याण ट्रेन पकडून कल्याणला आली. आणि कल्याणला आल्यानंतर ती तिच्या बहिणीकडे आली. आणि बहिणीकडे आल्यानंतर बहिणीला आधी आनंद झाला, परंतु त्यानंतर ज्या सगळ्या गोष्टी तिच्या ऐकल्या तिने, तर त्यांना शॉक बसला या सगळ्या गोष्टीचा. इतकं सगळं हे भयंकर प्रकरण. तुम्ही आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत घेऊन गेलेला आहात. सध्या स्टेटस काय, कारवाई पोलिसांनी काय केलेली आहे आणि पोलीस कशा पद्धतीने हे सगळं प्रकरण हाताळत आहेत? पोलिसांनी सुरुवातीला आम्हाला म्हणाले होते की आपली ऑलरेडी जी FIR आहे ते आपण परत सुरू करू, परंतु त्यानंतर त्यांनी नव्याने FIR केला. नव्याने FIR केलाय. त्याच्यामध्ये मुलीचं सगळं व्हिडिओ स्टेटमेंट घेतलंय, व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळं केलं. आणि बऱ्यापैकी मॅजिस्ट्रेट समोर वगैरे झालेले, मॅजिस्ट्रेट समोर पण तिला घेऊन गेले आणि तिथेही झालं. त्यानंतर ह्या मुलीच्या संपर्कात तिच्याकडे तिचा नवरा जो तथाकथित नवरा होता त्याच्याशी संपर्क केला होता. मी यांना म्हटलं त्याच्याशी गोड बोला आणि त्याला इकडे आणा, कारण पोलीस किती लवकर ऍक्शन घेतील आणि त्यांना अटक करतील हे कळत नव्हतं. शेवटी तो नवरा पण मध्ये एकदा येऊन गेला, त्याच्यानंतर पुन्हा तो आत्ता आला गोड बोलल्यानंतर, आणि काल त्याला अखेर पोलिसांच्या ताब्यात आपण देऊ शकतो. अच्छा, त्याला अटक करा. सध्या तो अटकेमध्ये, सध्या अटकेमध्ये. इतर सगळी अजून जे साखळीमधले लोक आहेत सगळे ती अद्याप स्ट्रेस झालेत का? नाही, अजिबात नाही. म्हणजे त्यांचे फोटोज वगैरे, महिला होती, एक पुरुष होता सुरुवातीच्या, तिला पळवून नेणाऱ्यांचं काही लक्षात म्हणजे कळत नाहीये. परंतु जिथे विकलं, जे विक्रीतला माणूस आहे आणि नंतर तिचा नवरा आणि त्याचा भाऊ, हे लोकांचे फोटोज वगैरे सगळं पोलिसांना दिलंय, त्यांचा पत्ता पण दिलेला आहे. त्या सगळ्या इतक्या बिनधास्तपणे जर हे एका समजा राजस्थान सारखं राज्य सुद्धा असेल, ते सुद्धा भारतातलंच राज्य आहे आणि महाराष्ट्रापासून फार काही दूर नाही असलेलं राज्य नाहीये ते, इथल्या इथे सगळ्या गोष्टी चालत आहेत. एखाद्या राज्यामध्ये इतकं उघडपणे दुसऱ्या राज्यातल्या मुली आणायच्या, त्या तिथे वावरतात, तिथल्या गावांमध्ये राहतात, त्यांना विकलं जातं, त्यांच्यावरती बलात्कार होतात, कोणी येतं आणि त्यांच्यावरती बलात्कार करतं, एक प्रकारचे सामूहिक सगळे हे बलात्कार आहेत. इतकं सगळं उघडपणे कुठे घडतं राज्यांमध्ये आणि हे स्थानिक लोकांना, यंत्रणांना माहीत नसेल असं पॉसिबिलिटी वाटतं? अजिबात नाही, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर मुली एखाद्या घरामध्ये ठेवल्या जातात आणि तिथल्या स्थानिक लोकांमधल्या कुठलंच इनपुट या तिथल्या पोलीस स्टेशनला मिळत नाही. हे फार म्हणजे आपल्याला अनाकलीय असं गोष्ट आहे, कारण ते कळायलाच पाहिजे त्यांना. आणि मग या सगळ्याचा छळा त्यामुळेच लागला असता, तर हिच्या वाटेला काही आलं नसतं. इथे सुद्धा 2018ला
बऱ्यापैकी ती जिथून गायब झाली त्या परिसर चांगला गजबजलेला आहे, तिथे मार्केट एरिया आहे, सीसीटीव्ही आहे, परंतु पोलिसांनी तिथे काय तपास केला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जेव्हा नेलं तेव्हा कल्याणामधून 2018ला ते पुढे कनेक्ट करत नाही गेले ते. आणि आता तर फेस रिकॉग्निशनची सुद्धा आपल्याकडे यंत्रणा आहे, ते सुद्धा तंत्रज्ञान आपल्याकडे विकसित. म्हणून आम्ही म्हटलं की जो तपासाचं ज्याच्याकडे तो तपास होता, तपास अधिकारी जो या मुलीच्या बेपत्त्याच्या मागे होता, त्याने काय केलं याच्यावर सुद्धा पोलिसांनी आम्हाला माहिती द्यावी असं आपण त्यांच्याकडे मागणी पण केली. खरं म्हणजे अशा सगळ्या घटनांकडे कुठल्याही जातीय धार्मिक दृष्टिकोनातून बघणं हे नैतिकतेला धरून नाहीये, चांगलं नाहीये ते. परंतु भारतामधलं सध्याचं जे राजकीय वातावरण आहे ज्याचा आधार धर्मविद्वेष आहे, आणि मी सुरुवातीला मुद्दाम लव्ह जिहादचा उल्लेख यासाठी केला होता की एखाद्या प्रकरणामध्ये जर आरोपी हा मुस्लिम असेल तरच ती प्रकरणं गांभीर्याने घ्यायची, त्याच्या विरुद्ध आवाज उठवायचा, मोर्चे काढायची, निदर्शनं करायची. परंतु जर तसं नसेल तर त्या प्रकरणांकडे मात्र फारसं गांभीर्याने बघायचं नाही, ते हाताळायची नाही, असा एक नरेटिव्ह आणि एक मानसिकता आपल्याकडे सेट झालेली आहे. मला तुम्हाला त्या अनुषंगाने एक विचारायचंय. तुम्हाला सगळे प्रकरण माहिती आहे आणि आपण नाव गावाबद्दल तर बोलणार नाही आहोत, कारण तेवढी गोपनीयता कायद्याने पाळावी लागते. मुलीचं प्रकरण आहे, संवेदनशील प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये पीडित असलेली मुलगी आणि हे सगळे जे काही त्या साखळीमध्ये कनेक्टेड लोक आहेत, काय म्हणजे वेगवेगळ्या रिलिजनचे लोक आहेत की कुठल्या धर्मांचे लोक आहेत, काय हे कोण माणसं आहेत ही सगळी? ही खरं तर ही कुठल्या धर्माची आहे हे म्हणणं आपल्याला खरं तर शोकांतिक आहे, परंतु एकाच धर्माची ही लोक आहेत, हिंदू धर्मीयच आहे. मुलगी सुद्धा हिंदू आहे आणि ज्या ह्या लोकांनी तिला पळवलं, ते पळवणारे, विकणारे, लग्न लावून देणारे, बलात्कार करणारे, तिचं खोटं आधार कार्ड बनवणारे, तिच्या डिलिव्हरी खोट्या पद्धतीने, सगळे हिंदू मंडळी. आणि तिथे आधार कार्ड वगैरे बनवणारं सुद्धा रॅकेट असण्याची 100% म्हणजे असणारच. म्हणजे आपण नुसतं इथे बांगलादेशांचे फेक आधार कार्ड बोलतो, परंतु हे सर्रास मुली तिकडे घेऊन गेल्यानंतर त्यांचे आधार कार्ड बनवले जातात. आणि ज्या अर्थी ती मुलगी आज इथे सांगते की तिथे महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या खूप साऱ्या मुली होत्या, म्हणजे मग याचा अर्थ ही संख्या अजून मोठी सुद्धा हे एका मुलीने पाहिलेलं नाही. म्हणूनच आपण याचा पूर्ण छडा लागला पाहिजे, कारण अजूनही मुली तिकडे गेल्या असतील. 5 वर्षापूर्वीच्या ज्या मुली आहेत त्यांची अवस्था काय असेल, हिच्या इतकी असेल किंवा हिच्यापेक्षा वाईट असेल. काही मुलींना ऐकतच नसेल तर ते मारूनही टाकत असतील, इथपर्यंत हत्या झाल्या असतील. तर या सगळ्या गोष्टीचा छडा लागला. तुम्ही आता पुढचं पाऊल म्हणजे प्रकरण इथपर्यंत आलं, तुम्ही पोलिसांपर्यंत नेलं, पोलिसांनी पुन्हा गुन्हा दाखल झालाय, त्या प्रकरणाला आता एक गती मिळेल. पण हे इंडिव्हिज्युअल एक प्रकरण झालं. तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता आणि कल्याण विकासिनी पुढचं पाऊल काय टाकणार आहे? आता तरी या संदर्भात जो FIR झाला आणि त्याच्यावरती जी समाधानकारक तपास आणि हे सगळं पोलिसांचं चाललेलं दिसतंय, परंतु हे प्रकरण फक्त एकटं म्हणून त्याच्याकडे बघून उपयोग होणार नाही. एका कल्याणमधल्या मुलीचं प्रकरण म्हणून नाहीये. हे संपूर्ण महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, आणखी इतर स्टेट, इतर राज्यातल्या सुद्धा मुली अशाच पद्धतीने गायब झालेले असू शकतात. आणि हे मोठं रॅकेट आहे आणि इंटर राज्याचं असल्यामुळे किंवा आंतरराज्यीय असल्यामुळे याच्यावरती नुसतं महाराष्ट्रातल्या पोलिसांनी किंवा महाराष्ट्रातल्या यंत्रणांनी काम केलं पाहिजे असं आम्हाला वाटत नाही. म्हणून आम्ही सिपिनची सुद्धा भेट घ्यायचं ठरवलेलं आहे आणि सिपिनकडे आम्ही ही मागणी करणार आहोत की यावरती मोठ्या प्रमाणावर तपास झाला पाहिजे. हे जे काही रॅकेट आहे हे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त झालं पाहिजे. कुठल्याही मुलीच्या, कुठल्याही स्टेटमधल्या, कल्याणातल्या तर असो किंवा अजून कुठल्याही, तिच्या वाटेला अशी गंभीर आणि भयंकर परिस्थिती येऊ नये असं आपल्याला वाटतंय. त्यामुळे स्टेटला कळवलं पाहिजे, इतर स्टेटने पण कळवलं पाहिजे आणि केंद्रीय यंत्रणेकडे ही सगळी तपास यंत्रणा आपण मागणी केली पाहिजे, CBI किंवा NIA यांनी, कारण तो आंतरराज्यीय हा सगळा विषय आहे आणि हे कुठे कुठे रॅकेट पोहोचलंय, याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे. एक व्हिडिओ तर त्या मुलीने दाखवला की ती मुलगी एक नग्न मुलगी आहे आणि तिचा चेहरा झाकलेला आहे, तिच्या बाजूला पैशाने भरलेले बॉक्स ठेवलेले दिसतात आपल्याला. तर इतकं भयंकर हे सगळं आहे. त्या व्हिडिओज मधले काही शब्द आपण ऐकतोय की हे माल आहे आणि ह्या अशा पद्धती, म्हणजे अशा पद्धतीने वुमन ट्रॅफिकिंग म्हणतो आपण, तर हे खऱ्या अर्थाने आपल्याला बघायला मिळते याच्यामध्ये.
हे कुठेतरी नष्ट झालं पाहिजे, उद्ध्वस्त झालं पाहिजे. म्हणून राज्याने आणि केंद्राने मिळून याच्यामध्ये काम केलं पाहिजे असं वाटतं. मानसिकता या घटना ज्या आहेत फक्त गुन्हेगारीच्या घटना नाहीयेत, एकूणच समाजाची आणि याच्यामध्ये जे गुंतलेले गुन्हेगार आहेत त्यांच्या हिडीस मानसिकतेचा प्रत्यय देणाऱ्या ह्या सगळ्या आपण घटना ऐकतोय. एका मुलीच्या उदाहरणामधून हे सगळं रॅकेट काय आहे, कशा पद्धतीने काम करतं हे सुद्धा आपल्याला ऐकायला मिळालं. कल्याण विकासिनी प्रयत्न करणार आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी मिळून या सगळ्या प्रकरणांचा तपास केला पाहिजे. आणि फक्त महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच नाही तर राज्यातली सगळी बाकीची देशातली जी सगळी राज्य सरकार आहेत आणि केंद्र सरकार यांनी मिळून एकत्रितपणे केंद्रीय तपास यंत्रणांच्या मार्फत ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे. आणि देशभरामध्ये लाखो मुली, लाखो महिला बेपत्ता आहेत. मिसिंगच्या कितीतरी तक्रारी ज्या आहेत त्या राज्यातल्या जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत आणि तपास होत नाही, गुन्हा उलगडत नाहीत. म्हणून राज्यांमधले पोलीस या केसेस बंद करतायत आणि केसेस बंद झाल्यानंतर कितीतरी मुली आणि महिला ज्या आहेत त्यांच्या छळवादाच्या कहाण्या या तशाच्या तशा सुरू आहेत. हे कुठेतरी मोडीत निघालं पाहिजे. हे देशभरातलं रॅकेट आहे का की राज्य स्तरावरचं रॅकेट आहे का, हे एकदा केंद्र सरकारने, राज्य सरकारने ते मोडीत काढलं पाहिजे, उद्ध्वस्त केलं पाहिजे संपूर्ण रॅकेट. आणि ह्याच्यामधले जे लोक गुंतलेले असतील गुन्हेगार त्यांना कठोरातली कठोर शिक्षा ही दिली गेली पाहिजे. फक्त लव जिहाद किंवा अशी कुठली प्रकरणं न हाताळता कुठल्याही जाती धर्मातल्या महिला असू देत त्यांच्यावरच्या अन्याय अत्याचाराची प्रकरणं ही कठोरतेने, गंभीरतेने ती हाताळली गेली पाहिजेत. आणि ह्या भारताचा, या देशाचा जो नारा आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ, अशा प्रकारचे नारे जे दिले जातात स्त्रियांच्या बाबतीतले ते खऱ्या अर्थाने प्रत्यक्षामध्ये सुद्धा ते उतरवले पाहिजेत अशी अपेक्षा ऍडव्होकेट उदय रसाळ यांनी व्यक्त केलेली आहे. याच्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये कल्याण विकासिनी पत्रव्यवहार करणार आहे राज्य सरकारशी सुद्धा. त्यानंतर त्याला कसा राज्य सरकार प्रतिसाद देतं, केंद्र सरकार कसा प्रतिसाद देतं आणि येणाऱ्या काळामध्ये खरोखरच अशा प्रकारचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यामध्ये आपला देश यशस्वी होतो का हे आता आपल्या सगळ्यांना पाहायचं आहे. आणि आपल्याला सुद्धा समाज म्हणून या सगळ्या गोष्टींवरती, घडामोडींवरती सुद्धा लक्ष ठेवायचं आहे.